श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 20वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ओम नमो जी गुरु मानस सरा, प्रसाद वाक्य मुक्ता करा, अनन्य भक्त मराळ निकरा, चरणी थारा तुझपाशी, सदाश्रया महा उदारा, घालूनी प्रसाद मुक्त चारा, देऊनी निज विश्रांती आसरा, येरझारा चुकविसी, काय तो साई सिद्धाश्रम, दर्शने निवे संसार श्रम, निकटवर्ती भवभ्रम, दवडी अविश्रम सहवासे, साई मूळ निराकार, भक्त काजा लागी साकार, करोनी माया नटीचा स्वीकार, खेळला साचार नट जैसा, ऐसिया साईस आणू ध्यानी, क्षणभर जाऊ शिरडी स्थानी, दोन प्रहरच्या आरती मागुनी, लक्ष लावूनी पाहूया, माध्यान्ही आरती पाठी, येऊनी मशिदीच्या काठी, महाराज अतिकृपा दृष्टी, उदी वाटीत भक्तांस, भक्त ही प्रेमळ उठाउठी, घालीत समचरणी मिठी, उभ्याने मुख न्याहाळिता दृष्टी, भोगीत वृष्टी उदीची, बाबा ही भरभरोनी मुष्टी, घालीत भक्तांच्या करसंपुटी, अंगुष्ठे लावीत तयांच्या ललाटी, प्रेम पोटी अनिवार, जा भाऊ जा जेवावयास, जा अण्णा जा तू खा सुग्रास, जा अवघे जा निजस्थानास, प्रत्येकास वदत ते, आता जरी ते पाहू न मिळे, परी ते सर्व गत सोहळे, शिरडीस त्या त्या स्थानी त्या त्या वेळे, दृढ ध्यान बळे दिसतात, असो ऐसे करुनी ध्यान, अंगुष्ठापासूनी मुखावलोकन, प्रेमे घालूनी लोटांगण, कथानुसंधान चालवू, गताध्यायाची या अंती, कथिले होते श्रोतया प्रती, की बाबा ही मोलकरिणी हाती, अर्थश्रुतीचा उकलविला, ईशावास्य भावार्थ बोधिनी, आरंभिली होती गणुदासांनी, आशंका उपजताच सद्गुरुचरणी, घातली नेऊनी शिर्डीस, बाबा तै वदले जे वचन, तुझ्या या शंकेचे निवारण, करील काकांच्या घरची मोलकरीण, जाशील परतोन ते समयी, तेच की सांप्रत कथानुसंधान, आता येथून चालवू आपण, श्रोती होईजे दत्तावधान, होईल श्रवण अविकळ, संस्कृत भाषा न भिज्ञार्थ, ईशावास्योपनिषदर्थ, ओवी द्वारा पदपदार्थ, संकलितार्थ विवरावा, ऐसी आस्था धरोनी मनी, ईशावास्य भावार्थ बोधिनी, प्राकृत भाषा सुगम साधनी, गणुदासांनी आरंभिली, गूढार्थ प्रचुर हे उपनिषद, भाषांतर झाले पदप्रपद, विना अंतर्गत रहस्य बोध, होईन आनंद मनाते, चहू वेदांचे जे सार, तेच उपनिषदांचे भांडार, हरी गुरु कृपा नसलियावर, अति दुस्तर गाठावया, म्हणेल कोणी मी सज्ञान, आपुल्या मते करोनी यत्न, करीन उपनिषदांचे आकलन, प्रतिपादन यथार्थ, तरी ते कल्पांतीही न घडे, हे तो गुरुकृपा नसता साकडे, गुप्त प्रमेय हाती न चढे, मार्गी अवघडे पदोपदी, तेच जो गुरुपदी जडे,
तया नाही अणुमात्र साकडे, तयाची या दृष्टी पुढे आपे आप उघडे गूढार्थ. आत्मज्ञानाचे हे शास्त्र जन्म मरणोच्छेदक शस्त्र, जे निरभिमान निस्संग मात्र, तेच सत्पात्र विवेचना. ऐसियांची कास धरी